आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. कारण क्रांतिसिंह नाना पाटील हे फक्त वाळवा तालुक्यामध्ये मर्यादित नसून ते पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार ते भारतापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांची विचारसरणी असेल आणि स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यामध्ये त्यांनी फार असं मोलाचं योगदान दिलेलं आहे. आज त्यांच्याच कुटुंबातील एक ॲडव्होकेट क्रांती पाटील आज आपल्यासोबत आहेत. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे. क्रांती पाटील या खऱ्या अर्थानं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मुलगी आहे. खरं तर परतुंड असं म्हणायला आपल्याला हरकत नाही आहे. तर मॅडम, क्रांतिसिंह नाना पाटील हे वाळवा तालुक्यामधले आणि तुमच्या कुटुंबातले एक तुमचे आजोबा पंजोबा. तर कसं होतं त्यांचं लहानपण किंवा कुटुंब म्हणून त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आपल्या देशात खरं तर एवढे कर्तृत्ववान स्त्री पुरुष होऊन गेले की ज्यांच्या म्हणजे काही वैचारिक बैठकीने म्हणा किंवा अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याच्या उर्मीने म्हणा किंवा त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वाने म्हणा आपल्या देशाचं एक इतिहास तयार झाला. आपल्या समाजावरती त्याचे संस्कार होत गेले. त्यांच्या लढ्याचे किंवा धैर्याचे समाज अनुकरण करत गेला. आणि अशा थोर व्यक्तींपैकी काही व्यक्तींचं असं झालं की कार्य काळाच्या पडद्याआड झाकोळलं गेलं. काही व्यक्तीच फक्त आपल्या स्मरणात राहिल्या पण त्यांचं कार्य विस्मृतीत गेलं. काही व्यक्तींच्या कार्याची दखलच घेतली गेली नाही. पण काही व्यक्ती अशा होऊन गेल्या की ज्यांच्या कार्यामुळे इतिहासाने तर त्यांची दखल घेतलीच पण त्यांचं कार्य इतकं महान होतं की त्या इतिहासाच्या पानांवरती ते कोरून शतकानुशतके ते तसंच राहिलं. आणि अशा थोर कर्तबगार व्यक्तींपैकी किंवा धुरंधर धैर्यवान हिम्मतवान लोकांमध्ये नाना पाटलांचं नाव घेता येईल आपल्याला. नाना पाटलांचं बालपण कसं होतं? आता तुम्ही त्यांच्या कुटुंबातले आहात. आता तुमच्या कुटुंबातल्या ज्या काही व्यक्ती असतील, तुमचे वडील असतील, तुमची आजी असेल, यांच्याकडून त्यांच्या बाबतीतल्या तुम्ही काही गोष्टी ऐकल्या असतील. कसं होतं त्यांचं बालपण, शिक्षण आणि आसपासचा त्यांचा परिसर? आता नाना पाटलांचं गाव एडे मच्छिंद्र. त्यांच्या वडिलांचं नाव रामचंद्र पाटील आणि त्यांचा जन्म झाला त्यांच्या आजोळी भयामध्ये. तर त्यांचं घराणं हे म्हणजे आपण सगळेजण शेतकरी घराण्यातलेच म्हणायला हवं. कारण हजारो वर्षापासून आपले पूर्वज शेती करतायत त्यामुळे आपण शेतकरीच म्हणजे तेही शेतकरी कुटुंबातलेच होते. आणि शेतकरी कुटुंबातले असून सुद्धा त्यांच्या घर हे वारकरी घराणं होतं. त्यामुळे नाना पाटलांचा 3 ऑगस्टला जन्म झाला 1900 साली भये येते. पण वयाच्या 12व्या वर्षीच त्यांच्या गळ्यात पंढरपूरच्या पांडुरंगाची माळ घातली गेली. त्यामुळे त्या वैशिष्ट्य म्हणजे त्या माळेचं पावित्र्य आणि रुजुता हे त्यांनी शेवटपर्यंत जपली. शेवटपर्यंत त्यांनी ते पांडुरंगाची जी काही भक्तिमार्गाने सेवा करायला पाहिजे होती, भले ते पंढरपुरात मंदिरात न जाता त्यांनी लोकांच्या मध्ये पांडुरंग शोधून त्यांची सेवा करण्याचं काम केलं. त्यांचं कुटुंब कसं होतं, म्हणजे आई वडील भाऊ वगैरे कसं होतं त्यांचं कुटुंब? त्यांना एकूण 4 भाऊ होते. म्हणजे नाना पाटील धरून ते 4 जण भावंड होते. आता सर्वसाधारण शेतकरी कुटुंब कसं असेल त्या पद्धतीनेच सगळे काही शेतीच्या अनुसार आपले जे सणवार पडत आलेले आहेत ते सणवार साजरं करणं वगैरे. आणि फार काही शैक्षणिक प्रगल्भता तेव्हा कुठेच नव्हती. त्यामुळे त्यांच्याही घरात खूप काही शिक्षणाचं वारं होतं वगैरे असं काही नाही किंवा पिढीजात श्रीमंती होती असाही काही भाग नव्हता. हसत खेळत सर्वसाधारण घर कसं असतं, खाऊन पिऊन मजेत, ह्या पद्धतीने त्यांचे घराचं एकंदरीत वातावरण होतं. त्यांचं शिक्षण कुठे झालं आणि किती शिक्षण झालं त्यांचं? शिक्षण तेव्हा मुळात शिक्षणाचा प्रसारच फारसा नव्हता. सर्व विचार करा ना, 19व्या शतकाची सुरुवात. त्यामुळे शहरामध्येही फारशा शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या.
1910 नंतर वगैरे जेव्हा शाहू महाराजांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापूर संस्थानामध्ये सगळ्या जाती धर्मांची वसतिगृह वगैरे काढली, नंतर शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्रत्येक मुलगा शिकलाच पाहिजे, नाही पाठवला शाळेत तर पालकांना 1 रुपये दंडा असा नियम केला होता. पण हे त्या कोल्हापूर संस्थानापुरतं मर्यादित होतं. त्यामुळे आपल्या वाळवा तालुक्यात येडे मचिंद्रसारख्या गावात फार काही शिक्षणाचा प्रसार होता असंही काही नाही. त्यामुळे त्यांचं शिक्षण 4थी पर्यंत येड्यामध्ये झालं. त्यानंतर 1-2 वर्षाचा गॅप पडलेला होता. नंतर पुढे ते पुढच्या शिक्षणासाठी पुढे गेले. त्यांचं शिक्षण हे 7वी पर्यंतच झालेलं होतं. आणि त्या काळात 7वी शिकणं म्हणजे खूप शिकला मुलगा, खूप शिकला असं होतं. नानासाहेबांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन त्यांनी खूप मोठी अशी क्रांती केलेली आहे किंवा आपण त्यांचं कार्य बघतोयच. मात्र तारुण्य अवस्थेमध्ये असताना ह्या समाजकारणाची त्यांना म्हणजे प्रेरणा कशी मिळाली, क्रांतीच्या लढ्यामध्ये कशा पद्धतीने ते उतरत गेले? आता मुळात शिक्षणच त्यांचं 7वी पर्यंत झालेलं होतं. त्या पुढे काही शिक्षणाच्या फारशा सुविधा नसणार आहेत किंवा शहरात जाऊन शिक्षण घ्यावं इतपत आर्थिक तरतूदही नसेल घरातल्यांची. पण शिक्षण करत करत ते तालमीमध्ये जायचे. अच्छा. त्यामुळे त्यांची मुळातच त्यांचा ध्येय म्हणा किंवा एक बॉडी काय म्हणायचं बॉडी स्ट्रक्चर असेल म्हणा, हे धिप्पाड होतं, पैलवानी टाईप होतं. त्यामुळे एक असं तरुणाबांड तरुण ते होते. आणि साधारण 1920च्या दरम्यान त्यांचं 7वी पर्यंत शिक्षण झालेलं होतं. त्यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी लागलेली होती. त्यावेळी तलाठी म्हणजे खूप मोठं मानाचं पद समाजामध्ये होतं. तलाठी मुलगा हे म्हणजे रुबाबात म्हणजे अगदी अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट होती. त्यावेळी तलाठी म्हणजे आता जे आमदार खासदार असे अगदी त्या लेवलचीच परिस्थिती असेल कदाचित. कारण चावडीत जाऊन तलाठी साहेब म्हणजे अण्णासाहेबांकडे जाऊन काहीतरी काम करून घेणं म्हणजे मोठं काम होतं. आणि त्यावेळी कसं होतं की मुळात समाजामध्ये फारशी करमणुकीची साधनं नव्हती. त्यामुळे जत्रेच्या निमित्ताने तमाशे, जलसे पूर्वी होत होते, हेच भरवलं जायचं आणि हेच करमणुकीचं साधन होतं. त्यामधूनच लोक विरंगुळा शोधत होते आपला. मग हे जे जलसे होते ते सत्यशोधक समाजाच्या विचाराचे जलसे होते. मग त्यातले काही जलसे फेमस होते की कासेगावचा एक जलसा होता, कराडचा एक जलसा होता. आणि ह्या जलस्यातले लोक म्हणजे आता मला वाटते की काहीतरी ते आपल्याकडे काय ते असतं ना कलापथक वगैरे ह्या टाईपमध्ये ते असणार आहे की नाटक सादरीकरण असेल आणि त्यामधून काहीतरी लोकांना संदेश देणं. मग सत्यशोधकी विचार काय होते तर शिक्षण प्रसार झाला पाहिजे, हुंडा दिला नाही पाहिजे, जाती व्यवस्थेवरती प्रश्न निर्माण करणे, अंधश्रद्धा दूर करणे, सामाजिक कार्यामध्ये तेच ना. हे जलसे बघून त्यांना ते विचार करायला प्रवृत्त झाले की ह्या जलसांचा त्यांच्या मनावरती खूप परिणाम झाला. आणि हे होत असताना मुळात ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराज हे त्यांचे गुरु होते, आदर्श होते. त्यामुळे ह्या जलसांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर नक्कीच पडला. आणि मग त्यापासून त्यांनी आपण समाजासाठी काय करू शकतो, काय करायला हवं ह्याचा विचार त्यांनी केला. आणि मग त्यानंतर त्यांनी शेतकरी आपला शिकला पाहिजे यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी रात्रशाळा चालू केल्या. नंतर मुली शिकल्या पाहिजेत, समाजातली स्त्री शिकली पाहिजे. त्यासाठी ते आजूबाजूच्या लोकांना सांगू लागले की मुलींना शाळेत पाठवा, हे करा. मग त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर स्वतःच्या छोट्या बहिणीला गंगूबाई लाड त्यांना शाळेत घातलं. अच्छा. नंतर समाजातले लोक काय करत होते तर सावकाराकडून कर्ज घेऊन लग्न करत होते, जत्रा करत होते. मग अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत. ह्यासाठी त्यांनी गांधी लग्न
लग्नाचा प्रचार केला किंवा गांधी लग्न करण्यासाठी सुरुवात केली. स्वतःचं लग्न सुद्धा त्यांनी त्या पद्धतीनेच केलं. म्हणजे स्वतःच्या लग्नात मंगलाष्टका सुद्धा त्यांनी स्वतःच म्हटलेल्या. म्हणजे हे कशासाठी, आता पौरोहित्य हा विषय तर फारच गंभीर आहे. इवन आत्ताच्या दिवसांमध्ये सुद्धा आपण बघतोय की बऱ्याच प्रमाणात पौरोहित्य चालू असतं आणि त्यामध्ये लोकांची पिळवणूक होतच असते. भले आता आर्थिक सुबत्ता आली असेल तरी त्या गोष्टीसाठी किती खर्च करावा हे अद्यापही लोकांना कळत नाही आहे. बरोबर. मग पौरोहित्य टाळलं पाहिजे, लग्नातला अनाठाई खर्च टाळला पाहिजे. ह्यासाठी छोट्या पद्धतीचं गांधी पद्धतीचं लग्न त्यांनी करण्यासाठी सुरुवात केली. मग स्वतःच्या लग्नात विचार करा, म्हणजे मला वाटते भारतात असा एकमेव अवलिया असेल ज्याने स्वतःच्या लग्नात मंगलाष्टका स्वतःच म्हटलेल्या आहेत. आता त्यांनी एकुलत्या एका मुलीचंही लग्न, बहिणीचंही लग्न गांधी पद्धतीने केलं. त्याचप्रमाणे समाजातली बरीचशी शेकडो लग्न त्यांनी गांधी पद्धतीने केली. आता याही पुढे जाऊन त्यांनी स्वतःच्या लग्नाचा किस्सा म्हणजे असं सांगता येईल की महात्मा फुलेंचा प्रभाव त्यांच्यावरती खूप होता. मग त्यांनी असा निर्धार केला की स्वतःच्या पत्नीला शिकवायचं. झालं, हा डोक्यात विचार त्यांच्या फिट बसलेला होता आणि त्यांनी तसं घरात डिक्लेअर केलं की मी माझ्या बायकोला शिकवणार. आता त्यांच्या आजीला प्रश्न पडला की हे काय नवीन खूप काढलंय ह्याने, स्त्री शिक्षणाचं स्वतःची बायको शिकली पाहिजे हे त्यांनी म्हणजे शिकवायचं हा त्यांनी ठाम निश्चय केला. मग हे करताना त्यांनी काय केलं, म्हणजे क्लिअरली सांगून टाकलं की जोपर्यंत माझी बायको शिकणार नाही तोपर्यंत आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं राहणार नाही. अरे बापरे. मग आजीने पण थोडासा तिच्या पद्धतीने तिच्या लेवलला विरोध करायचा प्रयत्न केला, पण ऐकतील तर नाना पाटील कसले, त्यांनी घरी यायचंच बंद केलं. जेवायचं की देवळात, कामाला जायचं आलं की जेवण केलं, फार तर जेवण केलं तर देवळात जायचं, पण घरीच आले नाहीत. म्हणजे तो त्यांचा हट्ट होता. हो, हट्ट होता. मग शेवटी आजीनेच माघार घेतली आणि कर बाबा तुला काय करायचंय ते असं सांगितलं. मग नाना पाटलांनी एक छोटं अंकलिपीसारखं पुस्तक आणलं, पाटी पेन्सिल आणली, ती त्यांच्या बायकोला दिली आणि स्वतः शिकवायला सुरुवात केली. एक 6 महिन्यात त्याच बऱ्यापैकी लिहायला वाचायला यायला लागेपर्यंत त्यांच्यात गुरु शिष्याचंच नातं होतं. अरे बाप. आणि त्यानंतर मग ते पती पत्नी म्हणून एकत्र संसार करू लागले. म्हणजे जेव्हा शिक्षण चालू होतं तेव्हा सगळ्या त्यांनी मर्यादा पाळल्या. हो, हा संयम असणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. नानासाहेबांचा खरा इतिहास बघितला तर स्वातंत्र्य चळवळीपासून सुरू होतो किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं योगदान अगदी म्हणजे वाखाणण्याजोग आहे. स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात आणि कशा पद्धतीने ते सामील झाले स्वातंत्र्य लढ्यामध्ये? स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात कशी झाली माहितीये का, 1942ला जेव्हा महात्मा गांधींनी चले जाऊची घोषणा केली त्यानंतर खऱ्या अर्थाने सगळा देश म्हणजे मोठ्या स्वरूपात देशामध्ये लाट आली की करेंगे या मरेंगे, आत्ताच केलं तर ठीक आहे नाहीतर परत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यावेळी सगळीकडेच देशातून उठाव झाले. पण नाना पाटलांचा जेव्हा कार्याचा आपण आढावा घेऊ तेव्हा फक्त 1942ची चळवळ यापुरते आपल्याला मर्यादित राहून नाही चालता येणार. कारण 1920 पासून ते समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत होते. की आत्ताच मी तुम्हाला उदाहरण दिलं की गांधी लग्न म्हणा वगैरे. शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी भरपूर कार्य केले. मुळात त्यांनी काय, शेतकऱ्यांचं अज्ञान दूर करणं. त्यावेळी ग्रामीण भागामध्ये ना करमणुकीची साधनं होती ना नाही काहीतरी म्हणजे पेपर, न्यूज चॅनेल हा तर विषयच नव्हता. अशी काहीच साधनं नव्हती की जेणेकरून इथल्या शेतकऱ्याचं अज्ञान दूर होईल, त्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी कळतील किंवा देशामध्ये काय चाललंय, इंग्रज आपली कशा पद्धतीने लूट करतायत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी खूप अनभिज्ञ होता. मग मुळात नाना पाटलांनी काय केलं तर ही जी ग्रामीण
ग्रामीण भाग होता, ग्रामीण भागातली जनता होती. या ग्रामीण भागातल्या जनतेला जागृत करण्याचं काम मोठ्या प्रमाणात एकमेव नाना पाटलांनी केलं. कारण देश पातळीवर काय चाललंय हे ग्रामीण भागातल्या जनतेला माहीत होण्याचं काही साधनच नव्हतं. त्यामुळे हा पूर्ण समाज ढवळून काढण्याचं काम, ह्या समाजाला जागं करून त्यांची स्वातंत्र्य लढ्याशी काहीतरी नाळ जोडण्याचं काम नाना पाटलांनी केलं. आता जेवढ्या पद्धतीत किंवा जेवढ्या प्रमाणामध्ये नानासाहेबांनी काम केलेलं आहे, आता आपल्याला वाटतंय का एक कुटुंबीय म्हणून त्यांची म्हणजे प्रेरणा आता लोक घेत आहेत किंवा त्यांच्या वस्तूंचं संग्रहालय असेल कुठं वाळवा तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, किंवा त्यांच्या आठवणी ज्या पद्धतीनं जतन करायला पाहिजे होत्या त्या आठवणी जतन केल्या गेलेल्या नाही आहेत, किंवा त्यांच्या नावाचा गौरव चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होता, असं आपल्याला काही चित्र दिसतंय का, किंवा काही कमतरता त्याच्यामध्ये आपल्याला जाणवत आहेत का? कसं आहे की मी तेच म्हटलं की काही व्यक्तींचं काम, काही व्यक्ती स्मरणात राहतात, त्यांचं कार्य विस्मृतीत जातं वगैरे. काळाच्या ओघात बऱ्याच राजकीय घडामोडी घडत असतात, समाजात स्थित्यंतर घडत असतात. पण असं नाही आहे की आज ही नाना पाटील म्हटलं की वाळवा तालुक्यातलीच नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेचं कॉलर ताट होते. कारण ते काम खूप काळाच्या पुढे जाऊन काम करणारा तो एक अवलिया होता. आणि शासन दरबारी म्हणजे त्यांच्या कार्याची दखल जेवढी घ्यायला होती तितपत घेतली जात नाहीये अशी खंत मला वाटतीये. कारण आता अलीकडे ठीक आहे की वाळवातल्या म्हणजे इस्लामपूरमधल्या ITI कॉलेजला त्यांनी नाना पाटलांचं नाव दिलं. नंतर इस्लामपूरमध्ये कृषी महाविद्यालय झालं, त्याला क्रांतीचे नाना पाटलांचं नाव दिलं. ही एक म्हणजे एक अभिनंदनीय बाब आहे. पण आता जेव्हा त्यांच्या जयंतीचं शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरं होते त्यावेळी शासनानं त्यांच्या कार्याला स्मरून काहीतरी योजना अंमलात आणावी किंवा एखाद्या योजनेला त्यांचं नाव दिलं पाहिजे, किंवा आपला इस्लामपूरमधला पुतळासुद्धा त्याचं सुशोभीकरण करणं गरजेचं आहे. त्यांच्या नावाला साजेशा असा पुतळा उभा करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एखादं स्मारक पण त्यांचं स्मारक आहे. एडेमचिंद्रमध्ये स्मारक आहे, कुंडलमध्ये स्मारक आहे, वाळव्यामध्ये त्यांचा पुतळा उभा केलेला आहे. त्याचबरोबर शासनाने प्रतिसरकार हे एका पॅरेग्राफमध्ये मुलांना इतिहासाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. तर तो एका पॅरेग्राफ पुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती निदान एका चॅप्टर पुरती तरी करावी. युनिव्हर्सिटी लेवलला असा सिलेबस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना युवकांना दिला पाहिजे असं माझं मत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाना पाटलांची ही ओळख ही खरं तर प्रतिसरकार म्हणून आहे. जेव्हा स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू होती तेव्हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जाऊन प्रशासनाच्या विरोधामध्ये जाऊन नाना पाटलांनी प्रतिसरकार स्थापन केलं होतं. काय नेमकं म्हणजे प्रतिसरकार म्हणजे काय नेमकी भूमिका होती? मुळात प्रतिसरकार ची स्थापना ही खूप विचारांती आणि जाणीवपूर्वक झालेली होती. आणि असं नाही झालं की डायरेक्ट प्रतिसरकार स्थापन झालं. 1930 ते 42 हा कालावधी बघितला तर त्यामध्ये काय झालेलं होतं की सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर बऱ्यापैकी शिथिलता आलेली होती. ओव्हरऑल देश पातळीवरतीच थोडंसं शिथिल, नरमाईची भूमिका वगैरे अशा प्रकारे स्वातंत्र्य चळवळीलाच थोडीशी शिथिलता आलेली होती. पण 1942ला जेव्हा चले जावचं आंदोलन झालं त्यावेळी तो हुकूम सर्वांनी पाळला. त्याच्या आधी ह्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये नाना पाटलांनी पण सत्याग्रह केलेले होते. बिळाशीच्या जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. त्यामध्ये नंतर हनुमंतवडिये इथे त्यांनी सत्याग्रह केलेला होता.
बहेमध्ये त्यांनी सत्याग्रह केलेला होता आणि हे सत्याग्रह केल्यामुळे त्यांना कधी 9 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झालेली होती, कधी 4 महिन्याची शिक्षा झालेली होती, कधी त्यांना इस्लामपूरमध्ये शिक्षेनंतर पॅरोलवर सुटून 2 महिने सकाळी आणि संध्याकाळी हजेरी, मामलेदार कचेरीत हजेरी देण्याची पण वेळ आलेली होती. मग ही 2 वेळा हजेरी द्यायचं तर इस्लामपूरमध्ये राहावं लागणार. मग इस्लामपूरमध्ये राहायचं तर आधीच कफल्लक अवस्था झालेली होती ह्या स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतल्यामुळे. आर्थिक ताण तर साहजिकच होता. मग खायचं काय, करायचं काय, तर त्यांनी इथं हमालीचं सुद्धा काम केलं. इथल्या हमालांना त्यांना हमालीचं काम करताना बघून वाईट वाटत होतं. मग ते त्यांना म्हणत होते की तुम्ही करू नका, पण त्यांच्यावर अवलंबून राहणं त्यांना मान्य नव्हतं. मग अशा परिस्थितीत त्यांना अंगावर घालायला कपडे सुद्धा नव्हते. शेवटी त्यांनी असं गोंडपाटाचा ड्रेस शिवून घातला. म्हणजे इतक्या वाईट आणि बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी देश चळवळीचं काम चालू ठेवलेलं होतं. आणि कसं झालं की जेव्हा चले जावचं आंदोलन पेटलं त्यावेळी सांगली साताऱ्यातले क्रांतिकारक पण त्यांनी ठरवलं की आपणही यामध्ये सहभागी व्हायचं. कारण त्यावेळी गांधीजींचं तत्व हे होतं की अहिंसा पद्धतीने आपल्याला काहीच, म्हणजे त्यांनी तेही करून पाहिलं की शांततेत मोर्चा काढणे वगैरे असेही प्रकार त्यांनी केले. पण ह्यामध्ये तासगावचा मोर्चा खूप गाजला. 10,000 लोकांचा मोर्चा तासगावमध्ये पहिल्यांदा निघाला. त्यानंतर इस्लामपूरमध्ये मोर्चा निघाला. तासगावच्या मोर्चामध्ये काय झालं की पोलिसांना आयडियाच नव्हती की इतक्या प्रमाणात लोक येतील, सहभागी होतील. त्यामुळे त्यांना त्या आंदोलकांवरती काहीच करता आलं नाही किंवा त्यांच्याकडे तेवढी सामग्री पण नव्हती किंवा तेवढे त्या तयारीतही ते नव्हते. त्यामुळे त्यांनी तेही शांततेत घेतलं. त्या आंदोलनकर्त्यांनी त्यांना युनियन जॅक खाली करून तिरंगा फडकवला, गांधी टोप्या घालायला दिल्या. पण इस्लामपूरच्या मोर्चावेळी इंग्रज लोक सावध झाले की एवढ्या प्रमाणात लोक जमा होत आहेत याची त्यांना खात्री पटलेली होती. त्यामुळे त्यांनी काय केलं की तो मोर्चा म्हणजे मोर्चावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. मग तिथे त्यांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला, गोळीबार करावा लागला. त्यामध्ये 2 लोक शहीद झाले. तसंच वडूज ठिकाणी त्यानंतर वडूजला मोर्चा निघाला. तर वडूजच्या मोर्चामध्ये पण लाठी हल्ला झाला, गोळीबार झाला. मग असं जेव्हा आपण शांततेत आंदोलन करतोय त्यावेळी इंग्रज दडपशाही करतात हे आंदोलकांच्या लक्षात आलं. नेमके कोणते प्रश्न घेतले होते त्या लढ्यामध्ये? नाही, मला काय म्हणायचंय की हा लढा जेव्हा शांतते मार्गाने चालला होता त्यावेळी त्यांचं हेच म्हणणं होतं की आम्हाला स्वातंत्र्य हवंय. चले जाव हा आदेशच होता ना, नाराज होता चले जावचा. त्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य हवं हेच मागणी होती. पण मला हेच सांगायचंय की त्यांनी हे सगळं शांततेच्या मार्गाने करून पाहिलं पण दडपशाही चालू होती ना. त्यामुळे मग त्यांना हे एका अशा निर्णयावरती यावं लागलं की शांततेचा मार्ग न अवलंबता शांततेच्या मार्गाने गेले तर आपल्याला एकतर इंग्रजांना स्वतःहून आपण अटक करा असंच म्हणतोय. मग त्यांच्या इंग्रज हे दडपशाहीचेच पुरस्कर्ते होते किंवा ते करतच होते. त्यामुळे त्यांच्या हाती एकदा हे सगळे कार्यकर्ते लागले तर त्यांच्याकडे काही दयामया नव्हतीच. फाशी हा एकमेव हे उद्देश त्यांनी साध्य केला असता. मग इंग्रजांच्या हाती पडून मरण्यापेक्षा आपण लढत लढत मेलेलं केव्हाही चांगलं, असं ह्या लोकांचा सूर होता. मग ह्यामध्ये काय झालं तर प्रतिसरकार फक्त काही सातारपुरतं मर्यादित होतं वगैरे असं नाही. प्रतिसरकारचे पण एक गट होतं. किती काळ टिकलं ते प्रतिसरकार? 4.5 वर्ष टिकलं. 1946च्या मे पर्यंत प्रतिसरकार एकमेव भारतामध्ये प्रतिसरकार अस्तित्वात होतं.
तर ह्यामध्ये कसं झालं तर कुंडलचा गट ज्याचं नेतृत्व नाना पाटील करत होते. त्यामध्ये नाथाजी लाड होते, अप्पाजी लाड होते, भगवानराव मोरे होते, GD बापू लाड होते, कॅप्टन रामभाऊ लाड होते, अशा अनेक तरुण त्यामध्ये होते ज्याचं नेतृत्व नाना पाटील करत होते. त्यानंतर वाळव्याचा भाग जिथे नागनाथ अण्णा काम करत होते. नंतर शिराळा पेठाचा भाग बाबूराव चरणकर नेतृत्व करत होते. नंतर कामेरी, एडेनिपाणी म्हणजे वाळव्याचा पश्चिमेकडचा भाग म्हणता येईल, त्याचं नेतृत्व पांडू मास्तर करत होते. कराडचा भाग यशवंतराव चव्हाण, सातारच्या पश्चिमेकडचा वगैरे भाग असेल किसनवीर वगैरे असे, म्हणजे असा विविध गटांचा मिळून तो एक प्रतिसरकार असं स्थापन झालेलं होतं. आणि जसं सिंहाला कशी आयाळ लावावी लागत नाही तसं ह्या सगळ्या नेतृत्व ह्या गटांचं नेतृत्व आपसुकच नाना पाटलांकडे चालून आलं. कारण त्यांनी जे कार्य केलेलं होतं समाज जागृतीचं म्हणा किंवा जी काही त्यांच्या धडाडी होती त्यामुळे ते ह्या सगळ्याचं नेतृत्व नाना पाटलांकडे आलेलं होतं. प्रतिसरकारचे नेमके परिणाम काय झाले पुढे जाऊन? नंतर हे जे क्रांतिकारक होते हे पहिल्यांदा त्यांनी शांततेत आंदोलन करणं चालू केलेलं होतं. त्याचे तेही काही म्हणजे होत नाही आहे त्यातून. त्यानंतर त्यांनी काय केलं, सरकारी यंत्रणा खिळखिळी करण्याचं ठरवलं. त्यामध्ये मग विजेच्या तारा तोडायच्या, रेल्वेचे रूळ उखडायचे म्हणा किंवा पोस्ट ऑफिस जाळणं, पोलिसांकडून शस्त्रास्त्र मिळवायचं, पोलीस स्टेशन पेटवून द्यायचे, अशी कामं केली. आणि त्यानंतर मग तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रतिसरकारची निर्मिती झाली. जेव्हा प्रतिसरकार चालायचं नक्की कसं? आता न्याय निवाडा वगैरे नानासाहेब करत होते, नाना पाटील कसं चालायचं ते? कसं झालं माहितीये का, नाना पाटील स्वतः ह्या प्रतिसरकारच्या आंदोलनामध्ये जेव्हा ते भूमिगतच राहिले, ते भूमिगत राहून लोकांमध्ये काम करत होते वगैरे, ठीक आहे, पण ते प्रत्यक्षात कधी समोरात नाही आले. पण झालं काय की प्रतिसरकार जेव्हा स्थापन झालं त्यावेळी प्रतिसरकारची स्वतःची न्यायदान व्यवस्था होती, स्वतःचे कायदे होते, स्वतःची संविधाना टाईप म्हणजे संविधान नियमावली होती. नंतर त्यांचं स्वतःचं ऑडिट होतं. हे ऑडिट त्यांनी 1949 मध्ये साधारण जेव्हा भारत पूर्ण स्वतंत्र झाला त्यावेळी भारताचे गव्हर्नर सरदार वल्लभभाई पटेल होते. तेव्हा नाथाजी लाड वगैरे हे सगळे मंडळी ते ऑडिट बुक घेऊन त्यांच्याकडे गेलेले होते की ठीक आहे आम्ही हे केलेलं होतं तर हे तुम्ही बघा. पण ते म्हटले अरे आप लोगों ने इतना बड़ा काम किया है तो आपसे क्या हिसाब लेना. म्हणजे हां, तर ही जी प्रतिसरकार का स्थापन झालं तर त्यावेळी इंग्रजांचे हस्तक कोण होते तर दरोडेखोर, सावकार किंवा गुंडगिरी करणारे लोक हे इंग्रजांचे हस्तक होते की जे सामान्य जनतेला त्रास द्यायचे. मग इंग्रजांनी ह्या दरोडेखोरांना काय सूचना दिल्या की तुम्ही दरोडे घातल्यानंतर नाना पाटील की जय, नाना पाटलांना की जय वगैरे असं म्हणून त्यांचे लोक आहेत असं समजलं पाहिजे. मग लोकांना वाटायला लागलं की अरे नाना पाटील तर आपल्या भल्यासाठी काम करतो, मग हे दरोडे घालण्याचं काम का? बरोबर. आणि मग ह्या कार्यकर्त्यांना ही अस्वस्थता आली ना की नाना पाटलांचं नाव घेऊन तुम्ही दरोडे घालताय. मग ह्या दरोडेखोरांना आळा घालण्यासाठी एक आपली स्वतःची सशस्त्र यंत्रणा पाहिजे. ही दरोडेखोरी मोडीत काढली पाहिजे, ही गुंडगिरी मोडीत काढली पाहिजे, इथल्या स्त्रिया सुरक्षित राहिल्या पाहिजेत. यासाठी त्यांनी स्वतःची यंत्रणा उभा करण्याचा विचार केला. मग त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं की कोणाचाही वैयक्तिक एक रुपयाही घ्यायचा नाही हे असा नियमच होता.
त्यामुळे कारण वैयक्तिक जेव्हा देणगीदार येतील त्यावेळी त्याला चळवळीला वेगळं स्वरूप लागू शकतं. त्यामुळे मग हा पैसा गोळा करण्यासाठी त्यांनी काय केलं तर पे ट्रेन लुटल्या. ज्या रेल्वे पगाराचे पैसे घेऊन जायच्या वगैरे त्या ट्रेन त्यांनी लुटल्या. मग इथे आपली ताकारी जवळ शेनोली स्टेशनला त्यांनी सगळ्यात पहिली ह्या भागातली रेल्वे लुटली. तो खूप प्री प्लॅन म्हणजे अभ्यासपूर्वक ती योजना होती. त्यामध्ये त्यांना साधारण 19,000ची अमाऊंट मिळालेली होती. त्यानंतर धुळ्याचा खजिना लुटला. त्यामध्ये त्यांना खानदेशातले उत्तमराव पाटील वगैरे ह्यांची खूप साथ मिळाली. कारण इथल्या लोकांनी नागनाथ नायकवडी, जी.डी. बापू म्हणा, धोंडीराम माळी म्हणा, नाना पाटील म्हणा, इथल्या लोकांनी तिथे जाऊन अभ्यासून प्री प्लॅनिंग करण्यापेक्षा उत्तमराव पाटलांचं खूप सहकार्य मिळालं. मग त्या लुटीमध्ये त्यांना साधारण 4.5 लाख रुपये मिळाले. त्या काळचे 4.5 लाख रुपये. मग हा जो निधी होता हा एकाही कार्यकर्त्याने 1 रुपयाही घरात नेला नाही. तो सगळा ह्या प्रतिसरकारच्या कार्यासाठी तो निधी उभा केला. मग ह्यामध्ये त्यानंतर त्यांनी काय केलं तर शस्त्रास्त्र लुटणं, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांकडची हत्यारं घेणं वगैरे अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची शस्त्र साठा केला. शस्त्रसाठा झाला, निधी मिळाला. त्यानंतर मग त्यांनी काय पद्धतीचं काम करायचं हे ठरवलं. आता आपण त्यांच्या कुटुंबियांच्याकडे येऊयात. नाना पाटील यांचे कुटुंबीय म्हणून तुम्हाला त्यांच्या बाबतीतले काही प्रसंग सांगता येतील का? कुटुंबीय म्हणून तर तसे खूप प्रसंग आहेत. कसं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर खूप नंतर माझा जन्म झाला, त्यामुळे मी कधी त्यांना बघण्याचा वगैरे प्रश्नच आला नाही. पण ऐकण्यामध्ये खूप सारे किस्से आहेत. म्हणजे आपल्याला दिवस पुरणार नाही तेवढे किस्से आहेत. सगळ्यात महत्त्वाचा एक किस्सा म्हणजे काय मला सांगता येईल की नाना पाटील म्हणा किंवा प्रतिसरकार म्हणा हे लोकांच्या अंतःकरणाचा विषय होता. प्रतिसरकारला परत पत्री सरकार म्हटलं गेलं, पण हे ते खरोखर प्रीती सरकार होतं. लोकांच्या मनात हृदयातलं ते सरकार होतं. लोकांना म्हणजे त्यांच्या जीवित हमी त्यांना दिलेली होती. तर ह्याचा एक किस्सा सांगते की 1942 सालच असेल साधारण. भगतसिंगांचे काका सरदार पृथ्वीराज सिंग आझाद ह्यांना उत्तर प्रदेशमध्ये काही कारणांनी अटक झाली. अटक झाल्यानंतर काय झालं की उत्तर प्रदेशमध्ये नाही, साऊथमध्ये बेंगलोरच्या ते काहीतरी त्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर बेंगलोरच्या तिथे अटक झाल्यानंतर त्यांचा खटला चालवण्यासाठी त्यांना उत्तर प्रदेशमध्ये नेत होते. मग आता त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला अटक झाली आहे म्हणजे आपलं काही खरं नाही. मग त्यांना ट्रेनमध्ये अगदी बेड्या घालून ज्या अवस्थेत म्हणजे ज्या ड्रेसमध्ये ते असतील तो खूप मळकटलेला होता वगैरे, पोलिसांच्या झटापटीत त्यांना अटक झालेली होती. म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांचा ओव्हरऑल कसं झालेलं असेल ड्रेसिंग वगैरे. त्यात बेड्या घातलेल्या, 2-4 दिवस ट्रेनचा प्रवास, आणि असा प्रवास त्यांचा चालू होता. आणि रात्रीच्या दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की आपली ट्रेन महाराष्ट्रातून पास होतीये. मग महाराष्ट्रातून पास होतीये आणि त्यांनी ठरवलं होतं की आपण ट्रेनमधून उडी मारायची. म्हणजे काही गेल्या इंग्रजांच्या हातात सापडायचं नाही. काही आपल्या जीवाचं बरं वाईट झालं तरी काय बेहतर, पण ट्रेनमधून आपण हीच वेळ आहे. रात्रीची वेळ होती, सुनसान सगळा, काहीच नव्हतं आजूबाजूला, ना गाव ना काय. आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांनी मनाचा पूर्ण निश्चय करून रेल्वेमधून उडी मारली. उडी मारल्यानंतर पळत सुटले. वाट दिसेल तिकडे ते पळत सुटले. मागून पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तेही त्यांच्या मागे पळत होते. अशा रात्रीची अवस्था, काही माहीत नाही.
काही दिसत नव्हतं, तेव्हा लाईट नव्हत्या, काही नव्हत्या. अशा परिस्थितीत तो माणूस बेभान होऊन पळत होता आणि एक झोपडी त्यांना दिसली आणि झोपडी दिसल्यानंतर त्यांनी दार वाजवलं. रात्रीच्या वेळी दार वाजवल्यानंतर म्हणजे साहजिक एक घरातल्यांना भीती वाटणं वगैरे. आणि अशा परिस्थितीत एका स्त्रीने फक्त कोण आहे असं विचारलं. थोडंसं कोणीही असू शकतं, दरोडेखोर आहे, पोलीस आहेत काय. मग त्या पृथ्वीसिंग आझादांनी काय केलं तर काय सांगायचं, तर त्यांनी फक्त एवढं म्हटलं की महात्मा गांधी की जय, नाना पाटील की जय. विचार करा, विदर्भातला कुठला तरी तो प्रदेश असेल, रात्रीची वेळ असेल आणि एखादी स्त्री नाना पाटलांचं नाव ऐकल्यानंतर दरवाजा उघडते. म्हणजे किती नाना पाटलांच्या नावाची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणात होती. लोकांच्या मनाची भाषा बोलणारा तो माणूस होता, लोकांचा मन जाणणारा. म्हणजे लोकांच्या मनात, हृदयात घर करणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे त्या स्त्रीने नाना पाटलांचं, महात्मा गांधींचं नाव ऐकल्यानंतर म्हणजे तिच्या लक्षात आलं की हां ठीक आहे, कोणी तरी क्रांतिकारक असतील आणि त्यांना गरज आहे. त्यांनी दार उघडलं, त्यांना आत घेतलं आणि पोलीस मग निघून गेले. त्यांना काही कळालंच नाही की कुठे गेला हा माणूस. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी अशी म्हणजे स्थिती होती. आता एक घटना आणखी एक सांगता येईल. म्हणजे तशी खूप साऱ्या घटना आहेत, पण आणखी एक महत्त्वाची घटना सांगता येईल की त्यांच्या मृत्यू 6 डिसेंबर 1976 झाला मिरजच्या मिशन हॉस्पिटलला. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या घरचे लोक, एड्याचे लोक म्हणाले की आम्ही एड्याला घेऊन जाणार. नंतर सातारचे लोक म्हणाले की सातारा जिल्हा, नाना पाटलांच्यामुळे सातारा जिल्ह्याला महत्त्व आलं, आम्ही सातारला घेऊन जाणार. बीडचे लोक म्हणाले की बीडमधून ते खासदार झाले होते, नाना पाटील आमचे आहेत, आम्ही बीडला घेऊन जाणार. विटा साईडला त्यांचं काही दिवस वास्तव्य होतं, त्यांची कन्या विटाजवळ दिलेली होती, त्यामुळे त्या भागात त्यांचे कार्यकर्ते होते. विटा साईडचे लोक म्हणाले आम्ही घेऊन जाणार. त्यांचं जे पार्थिव होतं ते. नंतर काही वर्ष ते रामबागेत पंढरपूरला औषधोपचारासाठी होते. मग रामबागेतले लोक, पंढरपूरचे लोक म्हणाले नाना पाटलांना आम्ही घेऊन जाणार. वाळव्यातले लोक हट्ट करून बसलेले की आम्ही घेऊन जाणार. कुंडलचे लोक म्हणत होते आम्ही घेऊन जाणार. कुंडल त्यांचं कार्यक्षेत्र होतं. म्हणजे वकील म्हणून मी जेव्हा समाजात आज वावरते किंवा कोर्टात बघत असते की संपत्तीवरून चालू घडीला लोकांची भांडणं होत असतात, पण मेल्यानंतर त्यांच्या पार्थिवासाठी भांडणं होणारी एवढं एकमेव उदाहरण आपल्याला भारतामध्ये मिळेल. आणि शेवटी मग वाळव्याला त्यांचं पार्थिव नेण्यात आलं आणि सांगली ते वाळवा एवढी त्यांची अंत्ययात्रा मोठी निघाली. म्हणजे एवढं, आता हे साधारण 25-30 किलोमीटर अंतर असेल. म्हणजे एवढं अंतर त्यांची मरणोत्तर मिरवणुकीचं तेवढं त्यांचं अंतर होतं. आता सध्या माझा शेवटचा प्रश्न आहे, सध्या त्यांचं कुटुंब कसं आहे? कुटुंब कसं आहे म्हणजे ते जेव्हा जिवंत होते तेव्हाच त्यांनी एड्यामधली जी काही जमीन असेल वगैरे ती त्यांच्या भावंडांना देऊन टाकलेली होती. आणि आता आपण बघतो की अगदी नगरसेवक असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य असेल तरी त्यांना एवढं मिळवून ठेवलेलं असतं की पुढच्या 7 पिढ्या आरामात खातील. पण नाना पाटलांनी 2 वेळा खासदार होऊनही खूप काही आर्थिकदृष्ट्या मिळवलं का नाही ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. पण त्यांनी पंढरपूरपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक गावात एक घर तयार केलं. एवढं मात्र मी अभिमानानं म्हणेन की प्रत्येक ह्या वाटेवरती तुम्ही कुठे जरी गेला आणि नाना पाटलांचं नाव काढलं तर तिथं त्यांच्या नावाला काहीतरी एखादी संस्था केलेली किंवा नाना पाटलांना मानणारे काहीतरी लोक आम्हाला भेटत असतात. म्हणजे ही खूप मोठी कर्तृत्व आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, तर तुम्ही एक कुटुंबीय म्हणून त्यांना एक चांगला त्यांच्या कार्यकर्तृत्वाला न्याय मिळावा यासाठी काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे?
आता माझ्या कुटुंबियांतर्फे म्हणजे माझे वडील म्हणा, माझे ॲडव्होकेट सुभाष पाटील, माझे काका प्राध्यापक विलास पाटील, नंतर सुभाष पवार वगैरे अशा बऱ्याच लोकांनी विटामध्ये त्यांच्या नावची शिक्षण संस्था चालू केलेली आहे. आणि ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी समाजामध्ये किंवा देशामध्ये मोठं काम करणाऱ्या व्यक्तीला नाना पाटलांच्या नावाने पुरस्कार दिला जातो त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने. की ह्या पुरस्कारामुळे पुरस्कारार्थीचं पण वजन वाढलं पाहिजे आणि ज्या व्यक्तीच्या नावाने दिला जातोय त्यालाही योग्य न्याय मिळाला पाहिजे ह्या दृष्टीने तो पुरस्कार दिला जातो. यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या लोकांना आपण पुरस्कार दिलेला आहे. ND पाटील म्हणा, नागनाथ अण्णा नायकवडी म्हणा, आचार्य शांताराम गरुड, P साईनाथ असतील, वृंदा करात, असे देशपातळीवरच्या लोकांना आपण हे पुरस्कार देतोय. आणि मला असं वाटतं की हे लिमिटेड आमच्या कुटुंबापुरतं किंवा त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांपुरतं मर्यादित न राहता शासनाने सुद्धा असा मोठा एखादा पुरस्कार त्या लेवलचं काम करणाऱ्या लोकांना द्यायला शासनामार्फत देण्यात यावा. तर नक्कीच आपण बघितलं की ह्या होत्या नाना पाटील यांच्या कुटुंबियातले एक सदस्य क्रांती पाटील. तर त्याने त्यांचा इतिहास अगदी पूर्वी काळापासून त्यांच्या लहानपणापासून ते स्वातंत्र्य लढा असेल आणि त्यांचा शेवटी त्यांचा मृत्यू असेल इथपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे त्याने अगदी सुज्ञ भाषेमध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक किस्सेसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितले आणि शेवट त्यांनी अशी त्यांचं कुटुंबीय म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की शासनामार्फत जे काही पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये नानासाहेब पाटील यांच्या नावाने देखील एक चांगला शासनामार्फत पुरस्कार देण्यात यावा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेल असा पुरस्कार तो असावा अशी त्यांनी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. क्रांतीजी, आपण वेळ दिलात त्यासाठी आपलं धन्यवाद. नमस्कार.